अहमदनगर जिल्ह्याच्या कृषी, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात माजी आमदार किबा उर्फ काकासाहेब म्हस्के यांचे मोलाचे योगदान होते. सर्वसामान्य आणि गरिबांशी त्यांची नाळ कायम जुळलेली होती. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन म्हणून काम करताना त्यांनी शेतकरी हिताचे निर्णय धडाडीने घेतले. काकासाहेब म्हस्के हे गोरगरिबांचे कैवारी होते आणि त्यांचा समृद्ध वारसा त्यांची तिसरी पिढी व्रतस्थपणे चालवत आहे. हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन वसंत चॅरिटेबल फाउंडेशन आणि बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्टच्या विश्वस्त डॉक्टर रजनीताई इंदुलकर यांनी केले. माजी आमदार काकासाहेब म्हस्के यांच्या 43व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी 14 जानेवारी रोजी काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या वतीने इंटर सिस्टीम सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुभाष म्हस्के, विश्वस्त डॉक्टर सुमती म्हस्के, विश्वस्त डॉक्टर दीप्ती ठाकरे, विश्वस्त डॉक्टर अभितेज म्हस्के, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर ठाकरे, बीडच्या सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अरुण भस्मे, छत्रपती संभाजीनगर येथील फोस्टर होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या अनुपमा पाथरीकर, सुनीता ठाकरे, अश्विनदादा ठाकरे, डॉक्टर सुधाकर कोतवाल, चंद्रकला कोतवाल, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश पाटील, लाईफलाईन हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर जयश्री पाटील, सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेजचे कार्यकारी संचालक डॉक्टर प्रफुल्ल पाटील, संचालक डॉक्टर विद्या पाटील, छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट श्रीकांत पाटील, इंजिनियर सतीश काळोखे, शुभा काळोखे, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या अनुराधा पाटणकर, काकासाहेब म्हस्के डी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नितीन ठुबे, पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजित चवरदार, वाशी बाजार समितीचे रामदास पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते इंजिनियर भास्करराव म्हस्के लायब्ररी, डॉक्टर केशवराव ठाकरे ऑडिटोरियम आणि डॉक्टर सॅम्युअल हनेमन सेमिनार हॉलचे अनावरण करण्यात आले. होमिओपॅथिक स्टुडंटच्या समोर उभं राहायची संधी मिळाली आहे. ऑनरेबल लेट श्री काकासाहेबजी म्हस्के आणि पार्वतीजी म्हस्के यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी माझे विचार मांडते. थोर पुरुष आपल्या ह्या विभागामध्ये होऊन गेलेत. त्यांचं संबंध चरित्र पाहताना मला माझ्या माहेरच्या पवार कुटुंबाची आणि म्हस्के कुटुंबाची एक कुठेतरी नाळ जोडलेली आहे आणि खूप साधर्म्य आहे असं लक्षात आलं. कारण जसे काकासाहेब पहिल्यांदा कम्युनिस्ट पक्षामध्ये होते तसे माझे वडील, आजी आणि अख्खं कुटुंब हे शेतकरी कामगार पक्षामध्ये होतं. बरोबर हिरे उचलायची सवय होती संबंध महाराष्ट्रामधनं. त्याच्यामधनं आमच्या कुटुंबातनं त्यांनी आदरणीय शरदरावजी पवारसाहेब उचलले. म्हस्के साहेबांच्या कुटुंबातनं बरोबर त्यांनी काकासाहेब म्हस्केंची निवड केली. त्यामुळे एक धडाडी आणि चुणूक ज्या माणसामध्ये असेल, काम करण्याची तयारी ज्याला असेल, त्याला बरोबर काँग्रेस पक्षामध्ये यायला लावणे आणि त्यांच्याकडून एक भरीव कार्य करून घेणे हे खूबी कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांच्यामध्ये होती. पण हे अशी माणसं ही होऊन गेली या प्रत्येक विभागामध्ये, म्हणून ह्या सगळ्या भागाचे मोठ्या प्रमाणात विकास झाले. आणि ह्या सगळ्यामध्ये जेव्हा काकासाहेब इथे कार्यरत असतील तेव्हाची तुम्ही जर सामाजिक परिस्थिती बघितली असेल आणि आत्ताची सामाजिक परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा काम करणं हे इतकं अवघड होतं. स्वतः हे सगळे लोक एस टीने प्रवास करायचे, स्वतः मुंबईला एस टीने जायचे, कधी ट्रेन बदलत जायचे. अशी सगळ्या इतक्या अवघड परिस्थितीमधून ह्या लोकांनी काम केलेलं आहे. डॉक्टर सुभाषजी म्हस्के यांनी हाती घेतली आणि सगळ्यात त्यांचं तुम्ही पाहिलं असेल तर आज मी नावंसुद्धा घेऊ शकले नाही, एवढे नातेवाईक सगळे म्हस्के कुटुंबीय आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्यांना मी मनापासून हे सगळ्या संस्था चालवतात त्याबद्दल त्यांचे आभार मानते. कारण हे सगळे संस्था चालवणं हे एकच कठीण कसब आता इथून पुढे झालेलं आहे. त्यामुळे डॉक्टर सुभाष म्हस्केंचं PR म्हणजे पर्सनल रिलेशन्स हे किती घट्ट आहेत हे तुमच्या लक्षात येईल. आणि सगळ्यात कौतुक वाटलं मला ते म्हणजे बहुतेक आपल्या सगळ्या कुटुंबांमध्ये व्याह्यांना किंमत देणे असं हे जरा थोडंसं कमीच आढळतं. पण यांचे सगळे व्याही आज स्टेजवर आहेत आणि त्यांची नावं आपण दिलेली आहेत. त्या सगळ्याच्या नामकरण समारंभाला सुद्धा मी या निमित्ताने मान्यता. आज या इंटर सिस्टीम
च्या नामफलकाचं अनावरण आणि इंजिनियर भास्करराव म्हस्के लायब्ररी यांच्या नामफलकाचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे. मी या दोन्ही कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. म्हस्के साहेब या ठिकाणी कॉलेज सुरू करताना मला आठवते की डॉक्टर सुकू गोयल हे तत्कालीन डेप्युटी डायरेक्टर होते होमिओपॅथीचे, आणि त्यावेळी या कॉलेजच्या निरीक्षणासाठी आले होते शासनाकडून. जाताना ते बीडला येऊन गेले होते आणि त्यांनी मला सांगितलं की मी अशाच्या कामासाठी आलो होतो. नाहीतर आपल्या शेजारी कॉलेज कोणी सुरू करायचं म्हटल्यानंतर त्या कॉलेजच्या त्या संस्थेच्या विरोधात बोलायला लोक सुरू करत असतात. पण मी त्यांना सांगितलं चांगली गोष्ट आहे, नगरमध्ये कुठलं कॉलेज नाही, आपण ही डिग्री कॉलेजची परवानगी दिली पाहिजे. म्हणजे काकासाहेब म्हस्के साहेबांनी जे त्यांच्या उराचे स्वप्न बाळगलेलं होतं, म्हणजे डॉक्टर सुभाष म्हस्के सुरू करताय, ही अतिशय चांगली बाब आहे आणि तुम्ही त्याला परवानगी द्या. आणि ती मिळाली. केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेमध्ये सुद्धा या कॉलेजला परवानगी देताना आम्ही विशेष लक्ष घातलं आहे. डॉक्टर फुंदे यांचे साक्षीदार आहेत आणि या ठिकाणी कॉलेज सुरू झालं. त्यानंतर MD सुरू करायचं होतं. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की आपण बीडमध्ये 1994 सर्वात आधी महाराष्ट्रामध्ये आणि देशातलं दुसरं कॉलेज PG जेव्हा सुरू झालं, तेव्हा याही महाविद्यालयामध्ये PG अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस डॉक्टर सुभाष म्हस्के यांनी व्यक्त केला होता आणि त्याप्रमाणे त्यांना या ठिकाणी ह्या कॉलेज सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. होमिओपॅथीच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये रजनीताई यांनी उल्लेख केला आहे. आम्ही सर्वजण हे काही प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन मंत्री विजय गावित सर की त्या कुठल्या संघटनेला आम्ही मान द्यावा आणि कोणत्या संघटनेला चर्चेसाठी बोलावं असा प्रश्न आमच्यासमोर पडतो. आणि त्यामुळं तुम्ही सगळं एक होऊन जर आले तर या प्रश्नाचा मार्ग लवकर सापडेल. मी रजनीताईंशी बोललो. रजनीताईंना सांगितलं आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत, आपल्याला वैयक्तिक कुठलंही राजकारण करायचं नाही, आपल्या विद्यार्थ्यांचं भलं व्हावं, डॉक्टरांचं भलं व्हावं, यासाठी आपण सगळे एकत्र येऊया. आणि आम्ही एक महाराष्ट्र होमिओपॅथिक डॉक्टर अन्याय निवारण समिती अशा प्रकारची स्थापन करून 2013 हे जे होमिओपॅथी संदर्भातले जे काही प्रश्न आहेत, नुसतं CCMP कोर्स सुरू करायचं नसेल तर होमिओपॅथिक डॉक्टरला आरोग्यसेवा सामावून घेणे, गव्हर्नमेंटचं कॉलेज काढणे, इंटर्नशिपमध्ये स्टायपेंड मिळावी, त्याचप्रमाणे हा CCMP कोर्स करावा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही 2013 उपोषण आंदोलन केलं होतं. मोठा मोर्चा काढला होता. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि महाराष्ट्रातल्या सर्व संघटना होमिओपॅथिक डॉक्टर्स त्या मोर्चात सहभागी झाले. मी स्वतः त्या ठिकाणी 12 दिवस उपोषणाला बसलो. माझ्याबरोबर राजनीकर 12 दिवस उपोषणाला बसलेत. काही आमचे नेते अजून बसले होते पण त्यांची तब्येत खराब झाल्यामुळे त्यांना मागे घ्यावं लागलं उपोषण. पण आम्ही ते अधिवेशन संपेपर्यंत त्या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो. आणि ताईंना सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे की अजितदादांनी लक्ष घातलं नसतं तर हा अभ्यासक्रम झालाच नसता, हे तुम्हाला मी सांगतो. त्याचं कारण असं की कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव जेव्हा पास करायचा दुसऱ्या दिवशी आणि अतिशय घाईघाईमध्ये दादा अक्षरशः जेवण करत होते रात्री, बाहुबली शाह आणि ताई गेल्या त्यांच्याकडे, तर त्यांनी अक्षरशः हात धुतला आणि सही केली आणि पुन्हा जेवण करायला सुरुवात केली. म्हणजे इतक्या घाईघाईमध्ये आणि जाणीव ठेवून त्यांनी त्या कामामध्ये लक्ष घातलं आणि हा अभ्यासक्रम सुरू झाला. आता अभ्यासक्रम सुरू झाला तर माझ्यावर फार मोठे आरोप व्हायला लागले राहील आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकजूट होऊन हे प्रश्न सोडवले गेले पाहिजे. या ठिकाणी मला तसं पाहता मी आता कुठल्याही पदावर नाही, पण डॉक्टर म्हस्के यांच्या प्रेमाखातर मी या ठिकाणी आलो. परवाच्या दिवशी त्यांना मला एक अमरावतीला एक महत्त्वाचं काम होतं आज, पण म्हस्के साहेबांनी सांगितलं तुम्ही आले पाहिजे, फार दिवसांनी तुमची भेट नाही. आणि खरं म्हणजे आज खरं म्हणजे तुमचा हा सगळा कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि त्या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये मी उपस्थित होणं आणि बेगाना शादी मी अब्दुल्ला दिवाना अशा प्रकारची गोष्ट आहे. पण तुमचं मी सुद्धा एक कुटुंबातलाच व्यक्ती आहे.